नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आज आपल्याकडे एम-पी-एस-सी राज्यसेवा या ठिकाणी आज आपल्याकडे पेपर झाला होता। तर या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते या ठिकाणी आता आपण थोडक्यात पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा या ठिकाणी बी सेटचा या ठिकाणी पेपर आलेला आहे। कशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये आलेले आहेत आणि संभाव्य आन्सर या ठिकाणी काय असेल या ठिकाणी आपण थोडक्यात आता पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य हे लिहिले? बघा, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य हे लिहिलेलं आहे? बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी याचं उत्तर एक राहील। बघा, या ठिकाणी प्रियदर्शिका असेल, रत्नावली असेल आणि नागानंद या ठिकाणी हे साहित्य बघा हर्षवर्धन या राजाने लिहिलेले साहित्य आहेत। म्हणजे या ठिकाणी बघा आपलं योग्य उत्तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील। बघा, ए, सी आणि डी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया। स्वदेशी चळवळीच्या बघा स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती या ठिकाणी आपल्याला योग्य क्रम या ठिकाणी आपल्याला लावायचा होता। बघा, मुंबई, दिल्ली, पंजाब, मद्रास या ठिकाणी बघा केंद्रे आहेत आणि संबंधित व्यक्ती या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या या ठिकाणी आपल्याला जुळवायच्या होत्या। बघा, या ठिकाणी मुंबई म्हटलं की बघा लोकमान्य टिळक, म्हणजे या ठिकाणी बघा एचं उत्तर या ठिकाणी टी यायला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा पहा। बघा, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी दिली होती? बघा, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 या ठिकाणी रक्कम ही दिली होती? बघा, या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। नाना जगन्नाथ शंकर शेट्टी या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक चौथा पहा। नेहरू अहवालामध्ये खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? बघा, नेहरू अहवालामध्ये कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील। बघायचं उत्तर वसाहती स्वराज्य, वसाहतीय स्वातंत्र्य मिळवणे या ठिकाणी आपल्या या ठिकाणी उद्दिष्ट होते। बघा, प्रश्न क्रमांक 5वा पहा। सिमुख हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? बघा, सिमुख हा राजा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, या ठिकाणी सिमुख हा सातवाहन या घराण्याचा संस्थापक होता। बघा, प्रश्न क्रमांक 6वा पहा। कोठारी कमिशनच्या कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित सन 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे खालीलपैकी कोणती होती? बघा, या ठिकाणी आपल्याला सन 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे या ठिकाणी विचारली होती। बघा, या ठिकाणी वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण या ठिकाणी ए बरोबर आहे। शिक्षकासाठी उच्च स्थान व सुधारित वेतन या ठिकाणी हे पण बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील। फक्त ए आणि बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 7वा पहा। टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। लाला लजपतराय यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स यांची या ठिकाणी स्थापना ही केलेली आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8वा पहा। सविनय कायदेभंग चळवळीमध्ये धारासना येथील सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोणी सहभाग घेतला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील। बघा, सविनय कायदेभंग चळवळी धारासना येथील सत्याग्रहामध्ये सरोजिनी नायडू यांनी सहभाग घेतला होता। बघा, प्रश्न क्रमांक 9वा पहा। सन 1857च्या उठावामध्ये कानपूर येथे बघा नेतृत्व खालीलपैकी कोणाकडे होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। सन 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील उठावाचे नेतृत्व नानासाहेब, बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य हे उत्तर या ठिकाणी होते। प्रश्न क्रमांक 10वा पहा। बघा, सुलतानशाहीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणता कर अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून या ठिकाणी घेतला जात असे? बघा, खालीलपैकी कोणता जो कर होता हिंदू आणि मुस्लिम याच्याकडून तो या ठिकाणी जमीनदाराकडून कर हा घेतला जात असे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। जिजिया आणि खम्स, बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा, प्रश्न क्रमांक 11वा बघा। खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडामध्ये बघा अब्दुल रजाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा देवराय
2 बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 12 पहा, चुकीची जोड या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी बघा चुकीची जोड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बेबी का मकबरा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बरोबर आहे. बघा अब्दुल समद या ठिकाणी प्रसिद्ध चित्रकार ऑप्शन क्रमांक 1 पण बरोबर आहे. तख्ते ताऊस मयूर सिंहासन बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बघा राजपुत्र आझमशाह हा बहामनी शासक आहे, तर राजपुत्र आझमशाह हा या ठिकाणी मुघल शासक होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 फक्त सी या ठिकाणी चुकीची जोडी राहील. प्रश्न क्रमांक बघा 13 पहा, विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा मसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा पद्मश्री असेल, शिल्पगुरू असेल आणि नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य हे उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 14 पहा, अहमदाबादमधील गिरणी कामगाराच्या लढ्यामध्ये महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी खालीलपैकी कोण होत्या. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील अनुसया साराभाई. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इसवी सन 1907 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे असे विधान खालीलपैकी कोणी केलेलं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. हे विधान बघा लॉर्ड कर्झन यांनी हे विधान केलेले आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. बघा घोगुस असेल, तेलवासा असेल, वणी म्हणजे बी, सी आणि डी म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक 22 पहा, योग्य जोड्या या ठिकाणी आपल्याला जुळवायच्या आहेत. देश आहे आणि राष्ट्रीय उद्यान आहे या ठिकाणी योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या होत्या. बघा भारत बघा जिम कॉर्बेट या ठिकाणी बरोबर जोडी आहे. ऑस्ट्रेलिया ग्रेट बेरियफ या ठिकाणी बघा बरोबर आहे. बघा इक्वेडोर बघा ऑप्शन याचं बघा 3 राहील आणि USA बघा ग्रँड कॅनियन म्हणजे बीचं या ठिकाणी बघा 3 राहील म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 23 पहा, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानामधील सर्वात लांब नदी खालीलपैकी बघा संयुक्त संस्थानामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती नदी आहे. बघा मिसिसिपी ही नदी संयुक्त संस्थानामधली सर्वात लांब ती नदी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बघा खालीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदीची उपनदी नाही. बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी सिंधू नदीची उपनदी नाही. बघा चिनाब असेल, बियास असेल, रावी असेल या सर्व नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. सोन ही नदी सिंधू नदीची उपनदी नाही. बघा प्रश्न क्रमांक 26 पहा, हेतवने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. बघा हतवने बघा प्रमुख जलसिंचन योजना ही रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रमुख जलसिंचन योजना आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते. महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारची या ठिकाणी जलप्रणाली प्रामुख्याने आढळते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 ABC. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.